तर या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकलचा पुढचा जो प्रकार आहे डेफिनेट आर्टिकल ते बघणार आहोत। या व्हिडिओच्या आधी जो आपण व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण इनडेफिनेट आर्टिकल बघितलेले आहेत। त्यामध्ये अ आर्टिकल कधी वापरायचे आणि ॲन आर्टिकल कधी वापरायचे ह्या विषयीचे नियम आणि अपवाद जे आहेत बघितले। या व्हिडिओमध्ये आपल्याला द हे डेफिनेट आर्टिकल आहे हे वापरण्यासाठी याचे जे नियम आहेत आणि अपवाद आहेत ते आपण बघणार आहोत। तर आधी आपण नियम बघू। तर पहिला नियम हे आहे की द हे सामान्य नाम च्या समोर जर वापरायचं असेल आपल्याला तर ते सामान्य नाम एकवचनी किंवा अनेकवचनी असलं तरी चालते। दोन्ही समोर पण आपण द हे आर्टिकल घेऊ शकतो। दुसरा नियम हा आहे की ते सामान्य नाम एकवचनी असलं तरी चालते आणि अनेकवचनी असलं तरी चालते। आणि पुढचा नियम आहे की ते सामान्य नाम काउंटेबल पाहिजे किंवा अनकाउंटेबल पाहिजे, दोन्ही जरी असलं तरी चालते, त्याच्यासमोर पण आपण द हे आर्टिकल घेऊ शकतो। आणि शेवटचा नियम आहे की त्याची निश्चित माहिती झालेली पाहिजे। अशा प्रकारे 3 नियम आहेत। काउंटेबल, अनकाउंटेबल पाहिजे, एकवचनी किंवा अनेकवचनी पाहिजे आणि त्याची निश्चित माहिती झालेली पाहिजे, हे 3 नियम आहेत। तर ह्यासमोर आपण जे द आर्टिकल वापरण्यासाठीचे अपवाद आहेत हे जरा जास्त आहेत, ते हे आपण एक एक बघू। तर पहिला अपवाद हे आहे की जगातल्या एकमेव वस्तूंच्या नावासमोर सामान्य नामासमोर आपण द हे आर्टिकल घेतो। मग जगातल्या अशा ज्या काही वस्तू आहेत की ज्या एकमेव होतात, दुसरे त्या वस्तूचा आपल्याला परत पाहायला भेटत नाही, अशा समोर आपण द हे आर्टिकल घेत असतो। जसं की द ग्रेट वॉल ऑफ चायना, द इंडिया गेट, द आयफेल टावर हे जगातल्या एकमेव वस्तू आहेत, याच्यासमोर आपण द हे आर्टिकल घेत असतो। हा एक अपवाद झाला। दुसरा अपवाद हे आहे की समुद्रांच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल घेत असतो। मग समुद्र तो महासागर असला तरी चालते आणि समुद्र जरी असला तरी चालतो, म्हणजेच द हिंदी महासागर, द पॅसिफिक आणि जे काही समजा जेवढे आपल्यासमोर समुद्र आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळतात अशा सगळ्या समुद्राच्या नावासमोर आपल्याला द हे आर्टिकल घेता येते। त्याच्यानंतर नद्यांच्या नावासमोर आपल्याला द हे आर्टिकल घ्यायचं असते। तर मग नद्या, जगामध्ये जेवढ्या काही नद्या आहेत त्या सगळ्या नद्यांच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल घेऊ शकतो। जसं की भारतामधला जर विचार केला तर द गंगा, द सरस्वती, द चंद्रभागा, द इंद्रायणी, आणि जर जगाचा विचार केला तर द नाईल, द ॲमेझॉन ह्या नद्यांच्या नावासमोर, किंवा इव्हन आपल्या गावाकडे एखादी छोटीशी जरी नदी असेल, जसं की समजा गंगाखेडच्या शहरच्या बाजूला जी नदी आहे गोदावरी, तिच्या नावासमोर आपण द गोदावरी असं लिहू शकतो। जसं हिंगोलीच्या बाजूला हिंगोली शहर कयाधू नदीवर वसलेलं आहे, तिच्या नावासमोर आपण द कयाधू असं लिहू शकतो। ह्यासमोरचा अपवाद जो आहे तो आहे दिशांच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल घेत असतो। मग दिशा जी आहेत ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ याच्या नावासमोर आपण द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ अशा प्रकारे द आर्टिकल घेऊ शकतो। त्याच्यानंतर देशांच्या नावासमोर सुद्धा आपण द आर्टिकल घेऊ शकतो। मग या जगामध्ये जेवढे काही देश आहेत, जसं की आपल्या आधी भारत देशापासून आपण सुरुवात करू तर द इंडिया असं आपण म्हणू शकतो, द अमेरिका, द ब्राझील, द इंग्लंड, जेवढे काही द जपान, द इस्रायल जेवढे काही देश आहेत अशा देशांच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल घेत असतो। त्याच्यानंतर पर्वतांच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल घेतो। मग जेवढे काही पर्वत आहेत भारतामध्ये जर विचार केला तर द हिमालय, द सह्याद्री, द सातपुडा असे काही जगातले जेवढे काही पर्वत आहेत त्याच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल घेत असतो। त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला डावी बाजू आणि उजवी बाजू हे सांगायचं असते तेव्हा आपण इंग्लिशमध्ये द राईट आणि द लेफ्ट असं म्हणून त्याच्यासमोर द आर्टिकल घेऊ शकतो। त्याच्यानंतर धार्मिक ग्रंथांच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल घेतो। मग या जगामध्ये जेवढे काही धार्मिक ग्रंथ आहेत त्याच्या सगळ्यांच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल घेत असतो। तर मग धार्मिक ग्रंथ कोणते, जसं भारताचा विचार केला तर द रामायण, द महाभारत, द बायबल, द कुराण, द त्रिपिटक, द बुद्ध अँड हिज धम्म हे जे ग्रंथ आहेत हे धार्मिक ग्रंथ, याच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल वापरू शकतो। ह्याच्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्रींच्या समोर आपण द हे आर्टिकल घेत असतो। सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय, गुड हा पहिला फॉर्म आहे, बेटर हा दुसरा फॉर्म आहे आणि बेस्ट, गुड, बेटर आणि बेस्ट ज्याला EST किंवा ST प्रत्यय असतो त्याला आपण सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतो। तर अशा सुपरलेटिव्ह डिग्रीच्या समोर आपण द हे आर्टिकल नेहमी घेत असतो। ओके, सुपरलेटिव्ह डिग्री, टॉलर, टॉलेस्ट, तर टॉलेस्ट जो शब्द आहे त्याच्यासमोर आपण द हे आर्टिकल घेऊ शकतो। त्याच्यानंतर परिवारांच्या आडनावाच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल घेतो। जसं समजा कोणती फॅमिली घ्या, समजा शेख फॅमिली असेल किंवा अंबानी फॅमिली असेल किंवा मग एखादी कोणती पण फॅमिली आहे, आपण आपल्या महापुरुषांच्या नावावरती गांधी फॅमिली, आंबेडकर फॅमिली याच्या नावासमोर द आंबेडकर, द गांधी अशा प्रकारचं द आर्टिकल घेऊ शकत असतो। ओके, याच्यानंतर संख्यावाचक विशेषण जे असतात त्याच्या नावासमोर आपण द हे आर्टिकल घेत असतो। मग संख्यावाचक विशेषणं कोणते आहेत, एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या खेळाडूचा पहिला नंबर आला असेल किंवा दुसरा नंबर आला असेल किंवा तिसरा नंबर आला असेल तर त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, द फर्स्ट नंबर, द सेकंड नंबर, द थर्ड नंबर। मग नंबर कितवा पण येऊ त्या नंबरला आपण
उद्देशून सांगत असताना त्याच्यासमोर जे आर्टिकल घ्यायचे ते द हे घ्यायचे, म्हणजे द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड आणि द लास्ट. ओके, तर अशा प्रकारचे हे दचे अपवाद आहेत. एवढे अपवाद जर आपण ध्यानात ठेवले तर द कधी वापरायचे हे आपण नियम आणि अपवाद हे दोन्ही लक्षात ठेवल्याच्यानंतर द कधी घ्यायचं आहे हे याच्यात आपण चुकणार नाही. तर अशा प्रकारे आज आपला आर्टिकल जे टॉपिक आहे हा पूर्ण होतो. त्याच्यामध्ये इंडिफिनिट आर्टिकलमध्ये अ आणि ॲन त्याच्या आपण नियम आणि अपवाद बघितलेलेच आहेत. ॲनचे पण नियम आणि अपवाद जे आहेत ते बघितलेले आहेत. आणि लास्ट याला आपण डेफिनेट आर्टिकल म्हणतो. तर द हे आर्टिकल कधी घ्यायचं आहे ह्याच्याबद्दलचे आपण नियम आणि जे अपवाद आहेत ते बघितलेले आहेत. तर एवढे पाठ केल्याच्यानंतर, एवढे ध्यानात ठेवल्याच्यानंतर आर्टिकल कोणता कधी वापरायचा आहे याचा आपल्याला आयुष्यभर कधीही प्रॉब्लेम येणार नाही. तर याचा अभ्यास करा. पुढच्या लेक्चरपर्यंत धन्यवाद.